मित्रांनो, एका गृहस्थाला स्वामी समर्थांनी फक्त एवढी आज्ञा दिली की फकीरांना जेवू घाल. पण पुढे जे घडलं ते आश्चर्यकारक होतं. स्वामी समर्थांच्या एका आज्ञेमुळे एखाद्याचे नशीब कसे बदलते आणि संशयामुळे संधी कशी हातातून सुटते, ही अद्भुत कथा आज आपण श्री स्वामीचरित्र सारामृत 20व्या अध्यायात ऐकणार आहोत. सर्वप्रथम लेखक श्री गणेश आणि श्री स्वामी समर्थांचे स्तवन करतात. ते म्हणतात, हे करुणामय स्वामी समर्थ, तुम्ही भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे आहात. तुम्ही दत्तावतार आहात. सर्व काही जाणणारे, अनंत आणि निर्मळ स्वरूपाचे आहात. तुमचे चरित्र इतके महान आहे की माझ्यासारख्या अल्पबुद्धी माणसाला ते पूर्णपणे सांगणे शक्य नाही. तुमचे गुण वर्णन करायला 1000 तोंडे असलेला शेष नागही अपुरा पडेल. वेद आणि शास्त्रांनाही तुमच्या महिमेचा अंत कधीच लागला नाही. तरीही तुमच्या गुणांचे थोडेफार वर्णन केले तरी ते सांगणारा आणि ऐकणारा दोघेही पवित्र होतात. अक्कलकोटमध्ये राहून स्वामी समर्थांनी अनेक चमत्कार केले. अनेक पापी लोकांचाही त्यांनी उद्धार केला. स्वामींचे चरित्र अत्यंत अद्भुत आणि दिव्य आहे. एक दिवस एक गृहस्थ स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. त्याने स्वामींची स्तुती केली आणि त्यांच्या चरणी डोके ठेवले. तेव्हा स्वामी समर्थ हसत त्या गृहस्थाला म्हणाले, फकीरांना जेवण दे, त्यांना चांगले पक्वान्न करून पोटभर जेवू घाल. स्वामींची आज्ञा ऐकून त्या गृहस्थाने विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले. त्याने 5 फकीरांना बोलावले आणि त्यांना प्रेमाने पोटभर जेवू घातले. फकीर तृप्त होऊन निघून गेले, पण त्याच्या ताटात थोडे उरलेले अन्न राहिले होते. तेव्हा स्वामी समर्थ त्या गृहस्थाला म्हणाले, हे उरलेले अन्न तू खा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पण त्या गृहस्थाच्या मनात शंका निर्माण झाली. तो विचार करू लागला, हे फकीर तर यवन आहेत, त्यांचे उरलेलं अन्न मी कसे काय खाऊ? जर माझ्या नातेवाईकांना हे कळले तर मला समाजात अपमान सहन करावा लागेल. गृहस्थाच्या मनातले विचार स्वामी समर्थांना लगेच कळले. तेव्हा स्वामी म्हणाले, हा मनाने दुर्बल आहे. याच्या मनात अजूनही भेदभाव आणि संशय आहे. इतक्यात तिथे एक गरीब आणि भ्रमिष्ठ माणूस आला. तो खूप गरीब होता आणि पैशासाठी दिवसभर भटकत होता. त्याला पाहून स्वामी समर्थ म्हणाले, हे उरलेले अन्न तू खा. तो माणूस अजिबात संकोच न करता ताबडतोब त्या ताटाजवळ बसला आणि ते अन्न खाऊ लागला. त्याचे निसंकोच भाव पाहून स्वामी समर्थ त्याला म्हणाले, तू लगेच मुंबईला जा. तुझे सर्व मनोरथ पूर्ण होतील आणि तुला भरपूर पैसा मिळेल. तो माणूस स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून ताबडतोब मुंबईला निघाला. मुंबईत आल्यावर तो माणूस कामाच्या शोधात भटकू लागला. एक दिवस सकाळी तो एका घरासमोर उभा राहिला. तेवढ्यात त्या घरातून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. तिने त्या माणसाला पाहिले आणि त्याला घरात बोलावले. त्याला आसनावर बसवले आणि लगेच 10,000 रुपयांच्या नोटा त्याच्या हातात दिल्या. इतके पैसे मिळाल्यावर तो गृहस्थ खूप आनंदी झाला. त्याला लगेच स्वामी समर्थांचे शब्द आठवले. त्याने मनापासून स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करू लागला. त्याला पूर्ण खात्री पटली, स्वामी समर्थांचे वचन कधीही खोटे ठरत नाही. लेखक म्हणतात, स्वामी समर्थांच्या लीलांचा महिमा सांगणे खूप कठीण आहे. मोठमोठे कवीही त्यांचे वर्णन करताना थकून जातात. स्वामींचे चरित्र म्हणजे एक अमूल्य खजिना आहे. जसे एखाद्या खजिन्यातून मौल्यवान रत्ने निवडली जातात, तसेच या चरित्रातून सुंदर कथा घेऊन भक्तांच्या गळ्यात प्रेमाने माळ घालावी. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. श्रद्धा असेल तर स्वामी समर्थ एका क्षणात नशीब बदलू शकतात. पण संशय आणि अहंकार असेल तर मिळणारी कृपाही हातातून निसटू शकते. म्हणूनच स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे स्वामींचे वचन ते कायमच पूर्ण करतात. अशा प्रकारे 20वा अध्याय इथेच समाप्त होतो. तुम्हाला हा अध्याय कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.